नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. इचलकरंजी शहरातील जवाहरनगर परिसरात रोहित विलास पाटील या तरुणावर अज्ञात हल्लेखोराने धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रोहित पाटील याला प्रथम उपचारासाठी इचलकरंजी आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक बनल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी त्याला सांगली येथील शासकीय सिव्हिल रुग्णालयात हलवले. घटनेची माहिती मिळताच आयजीएम रुग्णालयात रोहितच्या मित्र परिवारासह नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान नातेवाईकांकडून या हल्ल्यामागे खोतवाडी परिसरातील काही युवकांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र याबाबत पोलिसांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी करत असून हल्ल्यामागील नेमके कारण काय आणि संबंधित संशयिताचा शोध सुरू आहे.